महत्त्वाची बातमी, नीटमध्ये कमी गुण आल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। खासदार निलेश लंकेंनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। हा मुद्दा संसदेत मांडणार लंकेंनी आश्वासन दिलंय। अहिल्यानगरमधील जलालपूर येथे अंकिता सुरेश सांगळे या विद्यार्थिनीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण आल्याच्या मानसिक तणावातून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न पाहणारी अंकिता परीक्षेतील गोंधळ आणि निकालामुळे नैराश्यात होती असा आरोप आहे। आई वडील पंढरपूरला गेले असताना तिनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तर खासदार निलेश लंकेंनी सांगळे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं। संसदेत या विषयावर आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं। ही घरची परिस्थिती, नीट परीक्षा पहिला पेपरमध्ये ज्यावेळेस पेपर फुटी झाली, नंतरच्या पेपरमध्ये तिला कमी मार्क पडल्यामुळे आत्महत्या केली। या सगळ्या गोष्टींना जबाबदार जर कोण असेल तर सरकार जबाबदार आहे। नीट पेपरमध्ये ज्यांनी घोटाळा केला ते सर्व लोक जबाबदार आहे। ज्यावेळेस पहिला पेपर नीट फुटी झाली त्यामध्ये तिचे अँसर कीवर तिला 350 मार्क होते। आताच्या ह्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तिला मार्क कमी पडले, 166 डिप्रेशन मध्ये त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे।